न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। हातेरी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत 4 उमेदवारवारी अर्ज दाखल। जव्हार तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायतची पोटनिवडणूक जाहीर झाली होती। यामध्ये एप्रिल 13 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती। थेट सरपंच पद असल्यामुळे 4 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत। यामध्ये अनुसूचित जमातीमधील आरक्षित जागा असल्यामुळे 4ही उमेदवारांनी अर्ज भरण्यात आले आहेत। यामध्ये विनायक थाळकर, जगदीश जंगली, नामदेव मवळे, उज्ज्वला भोये यांनी थेट सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत। एप्रिल 17 तारखेला माघार घेण्याची तारीख असून यामध्ये कोण माघार घेईल का? जर कुणी माघार नाही घेतली तर चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। थेट सरपंच पदासाठी 4 उमेदवार रिंगणात असून कोण निवडणूक जिंकते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे। अनेक वर्षांपासून हातेरी ग्रामपंचायतमध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे विकासात्मक भूमिका असलेला सरपंच निवडून येईल अशी लोकांमध्ये चर्चा आहे। रखडलेली जलजीवन पाणी योजना, रस्ते, रोजगार हमी योजना, वाढत्या लोकसंख्येमुळे घर बांधण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे अशा समस्या दूर करणे याकडे लोकांचा जास्त कौल आहे। येत्या एप्रिल 28 रोजी इलेक्शन असून 2 इलेक्शन बूथ आहेत। इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट।